घर मोठं दाखवण्यासाठी पहिल्यांदा काही लिमिटेड वॉल्स जे आहेत ना, आपल्या एंट्रन्स हे थोडे मोठे केले. फॉर एक्झाम्पल हॉल टू किचन ह्याच्यामध्ये गेल्यानंतर एक छोटा दरवाजा होता 2.5-3 फुटाचा. त्याच्या साईडला वॉल होती. त्याच्यानंतर तिथनं समोर दिसणारी एक वॉल आहे. त्या वॉलवर मी ऍटलिस्ट 7x4 एक मोठी मिरर, त्याला समोर पिठा कठडा लावला. त्याच्यामुळे काय होतं की तो हॉल साईज ते घर डबल झालं. घर आहे तेवढंच आहे, फक्त थोड्याफार बदलामुळे 800-900 फुटाचा फ्लॅट आज 1500 स्क्वेअर फूट दिसतो. ह्या फ्रेम्सवर माझी नजर होती आणि ह्या फ्रेम्स केलेल्या आहेत ह्या ट्रायबल लोकांनी केलेल्या फ्रेम्स, ओरिजिनल. त्याच्यात मी बदल केला थोडासा आणि ह्याला मी ज्या पद्धतीत बसवलंय त्या पद्धतीमुळे घर पण थोडं मोठं वाटतं. इंटरेस्ट क्रिएट होतो येणाऱ्या जाणाऱ्यांचा किंवा घरात राहणाऱ्यांचा. तर काय रे बुवा, काय आहे बरं. या मिरर्स बघितल्या असतील, त्या मिरर्स टिपिकल सरळ न बसवताना थोड्याशा क्रॉस बसवल्यात. त्या क्रॉस का बसवल्यात की त्यांनी एक वेगळं इल्युजन क्रिएट होतं बघणाऱ्याला. त्याच्यामधलं एक जे आहे ते शटर आहे, त्या शटरच्या आतमध्ये की होल्डर आहे. जसं या कलांची मास्टर बेडरूम लहान होती साईजला आणि एक बाल्कनी, त्याला एक दरवाजा होता. दरवाजा उघडला 3 फुटासाठी बाहेर बाल्कनी, आणि त्या बाल्कनीचा वापर हा मॅक्झिमम आडगळ ठेवण्यासाठीच होतो. मग तिथे एक संधी होती की मला ती वॉल काढून मोठी करता येईल. ती वॉल मी मोठी केली आणि एक सुंदर सिट आउट त्या बेडरूमला मिळाला. म्हणजे बेडरूम मध्ये आत शिरतात उजव्या हाताला मी कम्प्लीट मिरर लावलेला आहे. त्यामुळे वॉर्डरॉबची डेप्थ वगैरे दिसतच नाही, कुठे वॉर्डरॉब आहे कळतच नाही एंट्री केल्यावर. जेव्हा तुम्ही वॉर्डरॉबच्या समोर याल तेव्हा तुम्ही बघाल की तिथं काय. क्लायंटची जी आई आहे तिच्या जुन्या पैठण्या होत्या, तर तिच्या परवानगीने त्या कट केल्या आणि वॉर्डरॉब्स मध्ये ग्लास सँडविच करून त्या साडीचं कट करून मग त्या लावल्या. जेव्हा डिटेलिंग मध्ये तुम्ही फोटो बघाल तेव्हा लक्षात येईल. डायनिंग चेअरला वापरलेलं लेदर कसं वापरलंय. तर लेदर वापरत असताना त्यामध्ये गोधडीचा फील आहे, पण लेदर आहे, इट्स मॉडर्न. तर तुम्ही कुठल्याही कॉन्सेप्ट मध्ये बांधू नाही शकत. 8-10 आर्टिस्ट लोकांचा हात लागलेला आहे. म्हणजे पद्मश्री अच्युत पालव असतील, दार ओपन केलं की त्यांचा ओम दिसेल. त्याच्यानंतर आपल्यासमोर प्रदीप जोशी जे चित्रकार आहेत त्यांचं चित्र दिसेल. एक लँडस्केप आहे. तिथून आतमध्ये गेलात तर आज तुम्हाला श्रीनिवास गद्रेंचं स्टोन वर त्यांनी केलेलं जे एक मोठं काम आहे ते प्रेझेंट केलेलं आहे. आज तुम्ही त्या सिटआउट मध्ये गेलात की चंद्रमोहन सरांचे काही पेंटिंग्स आहेत. नंतर किचन मध्ये गेलात की भार्गव कुमार कुलकर्णी म्हणून आर्टिस्ट आहेत, त्यांचे 2 स्टील लाईफ आहेत. काही छोटं इन्स्टॉलेशन आहे मी स्वतः केलेलं. त्याच्यानंतर इथं ह्या देवळ्या दिसतील, हे दिसेल. हे सगळं आर्ट तर आहे.